यांना भगवंताने आपल्या हृदयाला लावलं. असं कळता क्षणी राजा भरत लोटांगण घातलं बरं का. शृंगवेरपूरच्या राजासमोर लोटांगण घातलं आणि शृंगवेरपूरचा राजा मायबापा मनात विचार करत होता, हे बहुतेक देवाला मारायला निघाले. निष्कंटक राज्य करण्यासाठी लवाजमा घेऊन सर्व अयोध्येचं सैन्य घेऊन हा निघालेला आहे. माझ्या प्रभूला मारण्याकरता निघालाय ना, बघतो याला मी. अरे प्राण असेल तोपर्यंत लढू, याला पुढे जाऊ द्यायचं नाही असं सगळ्यांनी ठरवलं होतं बिल्लांनी. पण तेवढ्यात एक म्हातारं म्हणलं, अरे पण ते निघाले कशासाठी हे तर कळून घ्या. विचारावं लागतंय का म्हणले. विचारलं तर ते खरं सांगतोय का. मग एक काम करा म्हणले, एका ताटामध्ये मासे, एका ताटामध्ये कंदमुळं, एका ताटामध्ये फळं असं घ्या आणि त्यांच्या समोर त्यांना तो नजराणा सादर करा. त्याच्यातलं जे स्वीकारेल त्याच्यावरनं कळेल. जर माशांचा स्वीकार केला तर तामसी आहे, राजसी आहे, निघाला प्रभूला मारण्याकरता असं आपण समजून घ्यावं. आणि जर फळ आणि कंदमुळाचा स्वीकार केला तर समजावं की हा बैरागी आहे, प्रभूच्या सेवेसाठी चाला. त्यावेळेला ज्यावेळेस लोटांगण घातलं, गोरख राजा रडायला लागले. पुढे जात आहेत. पुढे गेल्यानंतर मायबापा लक्ष द्या, प्रयागराज बरं का. मला वाटतं मागच्या कीर्तनामध्ये तुम्हाला उल्लेख केला होता मी. जगतामध्ये संपूर्ण तीर्थ बरं का, शिवमहापुराणाच्या माध्यमातून असं सांगितलंय 3,10,000 तीर्थ आहेत पूर्ण बरं का. संपूर्ण जगामध्ये 3,10,00,000 तीर्थ मायबापा त्या ठिकाणी आहे. आणि त्या सर्व तीर्थांचा राजा कोणे? प्रयाग, म्हणून त्याला प्रयाग राज म्हणलं जातं. लक्षात घ्या. प्रयाग राजाने पाहिलं अयोध्येचं राज्य लाथाडून निघालंय भावा करता. सर्व जगतातले तीर्थ येऊन माझ्या इथे पवित्र होतात, मुक्त होतात. अनेक प्रकारचं पाप इथं मी घेऊन बसलोय. आणि असा संत जर मला दर्शनाला लावला तर मी सुद्धा अनेक पापातून मुक्त होईल. म्हणून प्रयागराज समोर आले. प्रयागराज समोर आले आणि राजा भरताच्या समोर हात जोडून उभे राहिले आणि काय म्हणतात, भरता मागा, तुम्हाला काय मागायचंय. सर्व तीर्थांचा राजा म्हणतो बरं का, मागा तुम्हाला काय मागायचंय. भरत काय मागतायत माहितीये का? अर्थन धर्मन काम रुची, अर्थन धर्मन काम रुची, गती न जाऊ निर्वाण, जन्म जन्म रती राम पद यह वरदान दान. मला अर्थ नकोय, धर्म नकोय, काम नकोय, रुची नकोय. अरे काय करणार आहे त्या धर्माचं? त्याचं पालन माझ्या मातेला करता नाही आलं, माझ्या पित्याला करता नाही आलं. त्या धर्माचं काय करू? त्या अर्धार्जनाचं काय करू? जिथे माझा देवच नाही, माझा दादाच नाही, त्या अयोध्येला पेटू का? आणि त्या काम वासनेतूनच माझ्या पिताश्रींनी माझ्या मातेचं ऐकून माझ्या भावाला 14 वर्षाच्या वनवासासाठी पाठवलं. नको मला तो अर्थ, धर्म, काम आणि रुची कशी असणारे मला तिथे. माझा देवच त्या मंदिरात नाही. राजा प्रयाग रडायला लागले हो. जन्म जन्म रती राम पद यह वरदान. वैरागी माणसाला काहीच नको असतं. जो वैरागी आहे ना त्याला काहीच नको असतं. आणि खरं सांगतो, ज्याच्या जीवनात काहीच नको असतं तोच खरा संत असतो. विठ्ठल बघा, आमचे कीर्तनकार संत स्वरूप असणारे आमचे बाळू महाराज गिरगावकर बरं का, आता नर्मदा परिक्रमेला गेलेत ते. तर ते त्यांच्या कीर्तनातून नेहमी म्हणतात, ज्याच्या शर्टाला खिसा आहे त्याला संत कधीच म्हणायचं नाही. आलं का लक्षात? खिसा म्हणजेच लोभ आहे. मामा मला 2 3
ज्याच्या शर्टाला खिसा आहे तो लोभ रूपी माय बापा, ज्याच्याकडे लोभ आहे तो संत कसा असेल? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, ईर्ष्या, अहंकार याच्यावरती ज्यानं विजय प्राप्त केलेला आहे, या सर्वांना दूर केलेला आहे, तोच खरा संत. लक्षात घ्या. जगद्गुरु तुकोबराय भगवंतापुढे उभे आहेत. भगवंताने हट्ट धरला, काहीतरी मागा तुकोबराया, काहीतरी मागा म्हणल्यानंतर तुकोबराय म्हणले, देवा मी आता तुम्ही आग्रह करताय म्हणून मागतो बर का, पण एक सांगू का, मागण्याची अक्कल पाहिजे. माफ करा, मागण्याची आपली कुवत पाहिजे. मागण्याची बघा, मागणारे तुकोबराय आणि देणारा देव आहे. हे तुकोबराय कोण आहेत? कोण आहेत? त्यांचे कठोर विरोधक म्हणतात, तुका विष्णू नाही तुझ्या. आलं का लक्षात? तुकोबराय कोण आहेत? तुकोबराय कोण आहेत? भगवान विष्णूचा अवतार. भगवान विष्णू बद्दल भागवतात फार गोड सांगितलं, अनुरणीयान महत्वमय्यान. भगवंताचं विश्वरूप दर्शन याच्यातून आपल्याला दर्शन देते. अनुरणीयान महत्वमय्यान म्हणजे काय? या जगतामध्ये लहानात लहान कोण आहे हो? देवच आहे. आणि मोठ्यात मोठा कोण आहे? देवच आहे. किती लहान आहे देव? कबीर एकदा असेच तीर्थयात्रेला निघालेले असताना कबीरांनी मायबाप एका जंगम समाजाच्या व्यक्तीला मुर्द्याच्या छातीवर पाय देऊन शंख वाजवताना पाहिलं. आणि कबीर रागावले थोडेसे. कबीर परखड होते बोलायला. कबीर म्हणले, जंगम होकर शंख बजावे मुर्दे पडखड रहता है. रागवले कबीर. त्यावेळेस माझ्या बाबा थोडं पुढे गेल्यानंतर एक घटना अशी घडली आणि त्या कबीरांनी एका मुस्लिमाला मस्जिदीवरती उभं राहून ते अल्लाहू अकबर गाताना पाहिलं. त्याला काय म्हणतो आपण? नमाज नाही, अजान. नमाज नंतर असते, त्याचे 5 श्लोक असतात. खरं तर कलमा म्हणतात, पण श्लोक म्हणू आपण. आपल्या ह्याच्यामध्ये श्लोक, जसे त्याच्यात कलमा. मायबाप सांगायचं असं की तो जोर जोरात आपल्या स्वतःच्या कानात त्यानं बोट घातलं आणि जोरात म्हण. मी नाही म्हणणार बरं का, तुम्ही माझ्याकडे बघू नका. बऱ्याच जागी मी म्हणालो, पण खरं सांगतो तुम्हाला, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये बरं का, यारे यारे लहान थोर याते भलत्यानारे. इथं म्हणजे मायबापा विचार वेगळा आहे बरं का. आमचे सदानंद गुरुजी त्यांच्या बऱ्याचशा कीर्तनामध्ये आणि माऊलीच्या मंदिरात एकदा कीर्तन चालू असताना मी चाल गायली त्यांच्या कीर्तनात. त्यावेळेस त्यांनी ती आजान गायली होती, अद्भुत. मी एकदा प्रयत्न केला हैदराबादला, कथेमध्ये मी गायलं. खरंच 3-4 मुसलमान येऊन बसले कथे. देवा शब्द सांगतो, खोटं नाही सांगत. त्यांनी सत्कार केला महाराज माझा. ते म्हणले, कमाल है आप इतना बढ़िया गाते. म्हणतो माझं गायचंच विषय बापू, माझं गायन थोडं म्हणून दाखवू. इथं आपल्या इथं आहेत बसतील नाही तिचं टीका. अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर. बाबू कोण आया? वारकरीच आया. कबीरांनी पाहिलं आणि कबीर म्हणले, मुल्ला होकर बांग पुकारे तो क्या अल्लाह बेरा है. चीटी के पाव में घुंघरू बाजे वो भी अल्लाह सुनता है. चीटी, चीटी माहिती आहे ना? मुंगी. हा, केवढी राहते मुंगी? पाय केवढे तिचे? त्याच्यात पायातले घुंगर केवढे? घुंगराचा आवाज केवढा? आणि तो आवाज ऐकणारा मुंगीच्या हृदयातला देव केवढा? एवढा अनुरणीयान. आणि बघा बरं का, महत्वमय्यान. महत्वमय्यान म्हणजे जगतात गगनाला कशाचा उपमा देता येईल का? नाही. गगनम गगनाकारम, सागराला सागरम सागरस्य. तसं नाही बाबा, लक्षात घ्या, भगवंताला उपमाच देता येत नाही. कशाची उपमा देणार? तो एवढा व्यापक